आज 100 रुपयाची नोट हातामध्ये येताच लहानपणीची आठवण ताजा झाली. ती कशी ते तुम्हाला सांगतो आपल्या या लहान ब्लॉग मध्ये. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, नेमका विषय असा की मी जातोय माझ्या दीदीच्या गावाला, कारण तिथे आहे उद्या तिच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम. पण ज्या भावाला घ्यायला पाठवलं होतं त्याची गाडीची स्पीड बघून मला असं वाटत होतं की बेबी शॉवरच्या कार्यक्रमाआधी माझाच कार्यक्रम होईल की काय. पण असं काही नव्हता. गावाच्या मेंढ्या आणि बैला बघत मी येऊन गेलो सुरक्षित आपल्या लोंढ्याला. आणि मग घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आणि भेटलो डायरेक्ट पप्पांना, कारण पप्पा मम्मी काकू कार्तिक माझ्या आधी येऊन गेले होते. मग पप्पाला म्हटलं, पप्पा इथे तर खूप बोर होत आहे ना. पप्पा म्हणे हो ना, शिरपूरला तर तुला अभ्यास करू लागतो, तिथे तुला बोर नाही होत ना. मग पप्पा म्हणे जाय पाहुण्याच्या घरचं बांधकाम किती झालं ते बघू नये. मग काय मी रिकामा येऊन गेलो बांधकाम बघायला. पाहिलं तर काय घरचं बांधकाम परत जोरदार चालू होतं ना. मग घर बघून पण मला बोर होतं, तर पप्पा म्हणे आता आत्याच्या गावाला जलगून जाऊन येऊ. म्हटलं चलो. मग गाडीमध्ये बसता माझ्या मम्मी आणि काकूने रुमाल लावला. म्हटलं अजून ती थोडीच गाडी पुढे गेली, तिथला मय व्हावं लागली. मग असं वकत आकत सॉरी विचारात आचरत येऊन गेलो आम्ही जलगोल. तर काल इथे आत्याच्या घरभरणीचा कार्यक्रम होता, तर येऊ शकलो नाही म्हणून आम्ही आज सगळे आलो होतो. मग आत्याच्या जुन्या घरी येऊन सोडा वगैरे पिला आणि पूर्ण त्यांचं न्यू घर पाहिलं. मग शेवटी जाताना एक गोष्ट अशी झाली की आत्याने कार्तिक सोबत मला 100 रुपये दिले आणि 100 रुपये हातामध्ये येताच मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मग त्यावरून मला कळलं की आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यामध्ये कुठे ना कुठे आपलं बालपण अजूनही जिवंत आहे. मग असं सगळ्यांना भेटून आम्ही निघालो लोंढऱ्याकडे आणि रस्त्यात दर्शन केले मंगलनाथ महाराजांचे. तर तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. आता भेटूया दीदीच्या बेबी शॉवर मध्ये. तोपर्यंत जय स्वामीनारायण.